नमस्कार. आपण बातम्यांमध्ये सोशल मीडियावर सतत वाचत असतो नाही का, की या स्टार्टअपला 100 कोटींचं फंडिंग मिळालं किंवा अरे ती कंपनी तर युनिकॉर्न बनली. हे मोठमोठे आकडे ऐकल्यावर ना खरंच खूप भारी वाटतं. एक प्रकारची ऊर्जा येते आणि कुठेतरी मनात विचार येतो, की आपलं पण असं काहीतरी असायला हवं. पण कधी आपण शांतपणे विचार केलाय का, की या सगळ्या झगमगाटाच्या मागे, या मोठ्या हेडलाईन्सच्या पलीकडे खरं वास्तव काय असतं? आज आपण बरोबर त्याच गोष्टीचा शोध घेणार आहोत. आणि हेच आहे खरं सार. स्टार्टअपची खरी ओळख त्याच्या फॅन्सी ऑफिसमध्ये किंवा मिळालेल्या फंडिंगच्या आकड्यात नसते, तर ती असते त्याच्या मूळ उद्देशात. म्हणजे एखादी मोठी, लोकांना त्रास देणारी समस्या शोधायची आणि त्यावर एक साधं, सोपं पण अत्यंत प्रभावी उत्तर द्यायचं. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण कोणतीही हवेतली गोष्ट करणार नाही आहोत. आपण जमिनीवर राहून एक यशस्वी स्टार्टअप नक्की कसं उभं करायचं, याचा अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप रोडमॅप समजून घेणार आहोत. तर मग तयार राहा, कारण हा प्रवास माहितीपूर्ण आणि तितकाच रोमांचक असणार आहे. तर हा आहे आपला आजचा रोडमॅप. आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. एका कल्पनेच्या लहानशा बीजापासून ते एका मोठ्या, यशस्वी कंपनीच्या वृक्षात रूपांतर कसं होतं, हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या पहिल्या भागापासून, स्टार्टअप स्वप्न विरुद्ध वास्तव. इथे आपण काय करणार आहोत? तर आपण स्टार्टअपबद्दलच्या ज्या काही सामान्य कल्पना आहेत, म्हणजे जे काही आपल्याला वरवर दिसतं आणि त्यामागचं जे कठोर सत्य आहे ते समजून घेणार आहोत. म्हणजे ते खरंच तितकं ग्लॅमरस आहे का, जितकं आपल्याला वाटतं? चला पाहूया. आता हा फरक नीट समजून घेऊया, कारण इथेच खूप लोकं गोंधळ करतात. प्रत्येक व्यवसाय हा स्टार्टअप नसतो. समजा आपण आपल्या परिसरात एक किराणा दुकान उघडलं, तर तो एक पारंपरिक व्यवसाय झाला. का? कारण हे एक सिद्ध मॉडेल आहे, जे वर्षानुवर्ष चालत आलंय. पण जर आपण एक असा ॲप आधारित प्लॅटफॉर्म बनवला, जो फक्त 10 मिनिटात लोकांच्या घरी किराणा पोहोचवतो, तर ते झालं स्टार्टअप. मुख्य फरक आहे स्केलेबिलिटीचा. म्हणजे काय? तर पारंपरिक दुकान एकाच ठिकाणी मर्यादित असतं. पण तो 10 मिनिटांचा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आपण तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी सहजपणे एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि मग संपूर्ण देशभरात पसरवू शकतो, तेही कमीत कमी खर्चात. ही वेगाने वाढण्याची क्षमताच स्टार्टअपला व्यवसायापेक्षा वेगळं बनवते. ठीक आहे, तर स्टार्टअप म्हणजे काय, हे तर आता स्पष्ट झालंय. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, मूळ कल्पना. स्टार्टअप काय आहे हे कळल्यावर आता ते कसं सुरू होतं, याच्या अगदी मुळाशी जाऊया. हा नियम अगदी डोक्यात फिट करून घ्या. 99% यशस्वी स्टार्टअप्सची सुरुवात कुठल्या तरी भन्नाट आयडियाने नाही, तर एका खऱ्या, लोकांना भेडसावणाऱ्या समस्येने होते. त्यामुळे आयडिया शोधणं थांबवा आणि समस्या शोधायला लागा. आपल्या आजूबाजूला बघा, लोकांना कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय, कोणतं काम करायला खूप वेळ लागतोय किंवा कोणती गोष्ट खूपच महाग आहे. विचार करा, उबेर येण्याआधी टॅक्सी मिळवणं किती त्रासाचं होतं किंवा झोमॅटोपूर्वी रात्री अपरात्री बाहेरून जेवण मागवणं किती अवघड होतं. त्यांनी फक्त एका समस्येवर उत्तर शोधलं. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक संधी दडलेल्या आहेत, फक्त त्या शोधायची गरज आहे. आणि एकदा समस्या सापडली की आपलं उत्तर कसं असायला हवं, तर ते पेनकिलर असलं पाहिजे, व्हिटॅमिन नाही. या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे. व्हिटॅमिनची गोळी आपण घेतली तर चांगलं, नाही घेतली तरी आपलं आयुष्य थांबत नाही. पण जर डोकं खूप दुखत असेल तर आपल्याला पेनकिलरची गोळी घ्यावीच लागते. आपलं उत्पादन किंवा आपली सेवा लोकांच्या समस्येवर इतकं अचूक उत्तर असायला हवं की लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे देवा, हे माझ्याकडे आधी का नव्हतं. ते त्यांच्यासाठी फक्त एक नाईस टू हॅव गोष्ट न राहता मस्ट हॅव गरज बनली पाहिजे. ओके, तर आता आपल्याकडे एक समस्या आहे आणि त्यावर एक पेनकिलर सोल्युशन पण डोक्यात आहे. पण थांबा, इथेच अनेक जण उत्साहाच्या भरात पुढची पायरी उचलतात आणि फसतात. आता येतो आपला भाग 3, तुमच्या संकल्पनेची पडताळणी. म्हणजे आपल्या डोक्यात आलेली कल्पना फक्त आपल्यालाच भारी वाटते की लोकांनाही ती खरोखर हवी आहे, हे तपासणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग हे तपासायचं कसं? तर लोकांसोबत बोलून. पण एक मिनिट, आपले मित्र, आपले नातेवाईक यांना विचारून नका. का? कारण त्यांना आपलं मन दुखवायचं नसतं. ते नेहमीच म्हणतील, "वाह, काय भारी आयडिया आहे, तू नक्की यशस्वी होशील." आपल्याला ही खोटी स्तुती नकोय. आपल्याला हवंय खरं, प्रामाणिक मत, आणि ते फक्त अनोळखी लोकच देऊ शकतात. त्यामुळे किमान 100 अनोळखी लोकांशी आपल्या कल्पनेबद्दल बोला. हे लोक आपल्याला ऑनलाईन फोरम्सवर, सोशल मीडिया ग्रुप्समध्ये किंवा अगदी एखाद्या कॉफी शॉपमध्येही भेटू शकतात. आणि त्या 100 लोकांशी बोलताना आयडिया कशी वाटली हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही. तो खूपच वरवरचा प्रश्न आहे. त्याऐवजी थेट एकच प्रश्न विचारा, जर मी हे उत्पादन किंवा सेवा बनवली, तर तुम्ही त्यासाठी तुमचे पैसे खर्च करायला तयार आहात का? हीच खरी ॲसिड टेस्ट आहे. कारण जेव्हा विषय स्वतःच्या खिशातून पैसे काढण्याचा येतो, तेव्हाच लोकांचं खरं मत बाहेर येतं. जर 100 पैकी काही लोकही पैसे द्यायला तयार असतील, तर समजा आपली गाडी योग्य ट्रॅकवर आहे.
एकदा का आपली कल्पना व्हॅलिडेट झाली, की पुढची पायरी आहे आपल्या ग्राहकाला ओळखणं. आपलं उत्पादन नक्की कोणासाठी आहे? आपण सगळ्यांसाठी उत्पादन बनवू शकत नाही. आपल्याला आपला टार्गेट कस्टमर ठरवावा लागेल. तो तरुण आहे की वृद्ध? शहरातला आहे की गावातला? तो काय काम करतो? त्याच्या गरजा काय आहेत? यासाठी एक कस्टमर पर्सोना तयार करा. म्हणजे आपल्या आदर्श ग्राहकाचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर उभं करा. त्याला एक नाव द्या, त्याचं वय ठरवा. जितकं तुम्ही तुमच्या ग्राहकाला ओळखाल, तितकं तुमचं उत्पादन त्याच्यासाठी परफेक्ट बनेल. आता सगळ्यात मोठी चूक जी लोकं करतात ती म्हणजे पहिल्याच दिवशी एक परिपूर्ण परफेक्ट प्रॉडक्ट बनवण्याच्या मागे लागतात आणि त्यात आपला सगळा वेळ आणि पैसा वाया घालवतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याऐवजी आपल्याला MVP बनवायचं आहे, म्हणजेच मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या उत्पादनाची सर्वात साधी बेसिक आवृत्ती, ज्यात फक्त एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असेल. समजा आपल्याला कार बनवायची आहे, तर आधी एक स्केटबोर्ड बनवा आणि लोकांना विचारा की याने तुमची एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याची गरज भागतेय का? त्यांचा अभिप्राय घ्या आणि मग हळूहळू त्यात सुधारणा करत पूर्ण गाडी बनवा. यामुळे आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. ठीक आहे, तर आतापर्यंतचा प्रवास मस्त झालाय. आपली कल्पना प्रमाणित झाली, आपल्याकडे एक MVP आहे. आता गोष्टी खऱ्या अर्थाने सिरियस होणार आहेत. आपण आलो आहोत भाग 4 मध्ये, तुमची कंपनी उभारणे. इथे आपण कोणत्याही यशस्वी कंपनीचे 2 मुख्य आधारस्तंभ पाहणार आहोत. एक म्हणजे माणसे आणि दुसरं म्हणजे कायदेशीर बाबी. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टार्टअप हा एकट्याचा खेळ नाही, तो एक सांघिक खेळ आहे. त्यामुळे आपल्याला एका चांगल्या सहसंस्थापकाची म्हणजे को फाउंडरची गरज आहे. आणि पार्टनर निवडताना असा व्यक्ती शोधा ज्याची कौशल्ये तुमच्या कौशल्यांना पूरक असतील. म्हणजे एक जर गाडीचं इंजिन असेल तर दुसरा स्टेअरिंग व्हील असायला हवा. जर तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये चांगले असाल तर तुम्हाला मार्केटिंग आणि सेल्स समजणाऱ्या पार्टनरची गरज आहे. तुमची ध्येय आणि विचारसरणी एकच असावी, पण तुमची कौशल्ये वेगवेगळी असावीत. तरच एक मजबूत टीम बनते. टीम तयार झाल्यावर आपल्या कंपनीला एक कायदेशीर ओळख देणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीसाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून नोंदणी करणं हा एक चांगला पर्याय आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लिमिटेड लायबिलिटी, म्हणजे जर भविष्यात कंपनीवर काही कर्ज झालं तर ते तुमच्या वैयक्तिक मालमत्तेपर्यंत म्हणजे तुमच्या घरापर्यंत किंवा गाडीपर्यंत पोचणार नाहीत. यानंतर भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत नक्की नोंदणी करा. यामुळे आपल्याला फक्त टॅक्समध्ये सूटच नाही मिळत, तर सरकारी टेंडर्समध्ये सुद्धा प्राधान्य मिळतं. चला, आता त्या विषयावर बोलूया ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. भाग 5, निधी सुरक्षित करणे. सोप्या भाषेत सांगायचं तर पैसा, गुंतवणूक, फंडिंग. आपल्या स्टार्टअपला रॉकेटसारखं उडवण्यासाठी लागणारं इंधन कुठून आणि कसं मिळवायचं ते पाहूया. निधी उभारण्याचे वेगवेगळे टप्पे असतात. सुरुवातीला जेव्हा फक्त कल्पना डोक्यात असते तेव्हा बूटस्ट्रॅपिंग केलं जातात, म्हणजे स्वतःचेच पैसे लावले जातात किंवा मित्र आणि कुटुंबाकडून घेतले जातात. याला FFF राऊंड असंही म्हणतात, फ्रेंड्स, फॅमिली अँड फूल्स. एकदा का आपलं उत्पादन थोडं सिद्ध झालं की मग येतात एंजल गुंतवणूकदार. हे असे श्रीमंत लोक असतात जे तुमच्या कल्पनेवर विश्वास ठेवून सुरुवातीची गुंतवणूक करतात. आणि जेव्हा आपला व्यवसाय वेगाने वाढायला लागतो आणि आपल्याला मोठ्या गुंतवणुकीची गरज असते तेव्हा मैदानात उतरतात व्हेंचर कॅपिटल म्हणजेच VCs. या मोठ्या कंपन्या असतात ज्या कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून आपल्या वाढीला प्रचंड वेग देतात. एक आतली गोष्ट सांगतो, गुंतवणूकदारांकडून पैसे मिळवण्याचं एक छोटंसं रहस्य आहे. गुंतवणूकदार फक्त तुमच्या कल्पनेवर पैसे लावत नाहीत, ते पुराव्यावर पैसे लावतात. आणि तुमच्या व्यवसायातला सर्वात मोठा पुरावा म्हणजे महसूल, म्हणजेच रेव्हेन्यू. जर तुम्ही गुंतवणूकदारांना हे दाखवून दिलं की तुमचा व्यवसाय आधीच थोडा का होईना पण पैसा कमवत आहे, तर त्यांच्यासाठी तुमच्यावर विश्वास ठेवणं खूप सोपं होतं. त्यामुळे सुरुवातीपासून थोडा तरी महसूल मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. भाग 6, 2026 मधील स्टार्टअप एज. आतापर्यंत आपण स्टार्टअपचा पाया कसा घालायचा हे पाहिलं, पण 2026 मध्ये यशस्वी होण्यासाठी एक ब्रह्मास्त्र लागणार आहे आणि ते म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एक गोष्ट स्पष्ट आहे, 2026 मध्ये AI शिवाय स्टार्टअप सुरू करणं म्हणजे तलवारीशिवाय युद्ध लढायला जाण्यासारखं आहे. AI हे छोट्या स्टार्टअपसाठी एक सुपर पॉवर आहे. ते तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवतं. डेव्हलपमेंट, कस्टमर सपोर्ट आणि मार्केटिंग या 3 ठिकाणी जिथे सगळ्यात जास्त खर्च होतो तिथे AI क्रांती घडवून आणत आहे. विचार करा, एका माणसाची टीम AI वापरून 10 लोकांचं काम करू शकते. यामुळे कमी बजेटमध्येही मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणं शक्य झालं आहे. हे टेबल बघा, किती मोठा फरक पडतोय. पूर्वी ॲप किंवा वेबसाईट बनवायला महागडे कोडर्स लागायचे. आता AI टूल्स तुमच्यासाठी बेसिक ॲप्स बनवून देतील.
ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला सपोर्ट टीम ठेवायला लागायची. आता AI चॅटबॉट रात्री अपरात्री 24 तास काम करतो. मार्केटिंगसाठी डिझायनर्स आणि लेखकांची गरज होती. आता AI तुमच्यासाठी सेकंदात डिझाईन्स आणि कंटेंट तयार करतं. यामुळे सुरुवातीचा 50 ते 60% खर्च सहज वाचू शकतो आणि हा एक गेम चेंजर आहे. तर कोणतीही खोटी आशा नको. स्टार्टअप सुरू करणं हे 9 ते 5च्या नोकरीपेक्षा नक्कीच खूप कठीण आहे. यात अनिश्चितता आहे, प्रचंड मेहनत आहे आणि खूप मोठी जोखीम आहे. हा प्रवास सोपा नाहीये. पण जर तुमची कल्पना यशस्वी झाली, तर तुम्ही फक्त एक कंपनी नाही बनवत. तुम्ही एक समाधान तयार करत आहात. तुम्ही एक बदल घडवत आहात. आणि त्याचा परिणाम केवळ तुमच्यावरच नाही, तर तुमच्या ग्राहकांचं, तुमच्या टीमचं, अशा शेकडो लोकांचं आयुष्य बदलण्याची ताकद त्यात असते. तर मग हा संपूर्ण रोडमॅप आता आपल्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी कोणती समस्या पाहताय, जी सोडवण्यासाठी तुम्ही तयार आहात? थोडा विचार करा. कारण प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्या कल्पनेतूनच होते आणि कुठेतरी कुणाला तरी तुमच्या त्या कल्पनेची नितांत गरज आहे.